दिनांक 20 एप्रिल 2025 रोजी गुप्त माहिती मिळताच सकाळी 6 वाजता नांदगाव रोड समद पार्क येवला नाशिक येथील गायीच्या कत्तलखान्यावर सकल हिंदू समाजाचे गोरक्षक कार्यकर्ते आणि पोलीस अधिकारी पोहोचले। पण काय होतं? इस्लामी जिहाद्यांचा गोरक्षकांवरच प्राणघातक हल्ला। सुफियान कुरेशी, रशीद कुरेशी, मुस्ताक कुरेशी, निसार शेख, अझहर कुरेशी आणि त्यांचे आणखीन 5 जिहादी साथीदार हातात धारदार शस्त्र, लोखंडी रॉड, लाकडी दांडके, स्टोम घेऊन मारून टाका असं म्हणत हिंदू गोरक्षकांवर हल्ला सुरू केला, तोही पोलिसांच्या उपस्थितीत, संविधानिक अधिकाऱ्यांचा आदर न करता। पण यामध्ये गोरक्षक कार्यकर्त्यांचा गुन्हा काय? गाय कापली जात आहे हे थांबवण्याचा प्रयत्न केला। परिणाम काय? डोक्यात कोयत्याचे वार, पाठीवर लोखंडी रॉड, गर्दीतून सोन्याची चैन आणि अंगठी लंपास। हे थांबणार कधी? हिंदू गोरक्षकांवर हल्ले ही आता इस्लामी जिहाद्यांची रोजची दिनचर्या झालीये का? पोलिसांसोबत असूनही जीव वाचत नसेल तर मग सामान्य हिंदू समाज खरंच सुरक्षित आहे का? हा केवळ हल्ला नाही, हा सकल हिंदू समाजाच्या गोरक्षकांवर प्रहार आहे। जिहादी सुफियान कुरेशी आणि सर्व आरोपींवर जर संविधानिक कायद्याअंतर्गत कठोर कारवाई झाली नाही तर सकल हिंदू समाज प्रचंड संख्येनं रस्त्यावर उतरेल। शांततेने नाही तर आता जिहाद्यांविरोधात रणशिंग फुंकले जाईल। जय श्रीराम, जय हिंद।